ज्ञान जर चोरता येत असतं तर त्याची अशी विषम विभागणी आपल्या समाजात कधीही झाली नसती. ती विभागणी व्हावी हे आपल्या पूर्वजांनीच ठरवून दिले आणि त्यांनी जे ठरवले ते युगानुयुगे होत आले आणि होत राहील. आणि त्यात जर खंड पडला तर परमेश्वर आपल्याला कदापि क्षमा करणार नाही. तो ईश्वर मुळातच क्षमाशील आहे. आता आवश्यकता आहे ती मानवाने क्षमाशील होण्याची. चौर्य कर्म आणि त्यामुळे ओढावणारा अधर्म याला क्षमा नाही. शासन हवं हे आपल्या पुराणातच ठरलेलं आहे. एकलव्याची कथा तुला ज्ञात असेलच. या पोरट्यांच्या नादी लागून तेही विसरलायस. अशी कशी विसरू आम्ही एकलव्याची गोष्ट. उलट लहानपणी निसता निसता ऐकलेल्या गोष्टीच कायम लक्षात राहतात. खरंय बघ मुक्ते तुझं. भोजलिंग काकांकडून गोष्ट ऐकण्यातला आनंद काही निराळाच असतो. कावेरी मावशी, तुला ठाऊक आहे, काका आम्हाला नुसती गोष्ट सांगायचेच नाही तर गोष्टीतल्या माणसांप्रमाणे आवाज काढून हावभावही करून दाखवायचे. आता हे तुम्हाला सांगते वय, मला चांगलं आठवतंय. त्या दिवशी मी आणि रुक्मिणी दोघी अंगणात जात्यावर दळत होतो. पण कधी तुमच्या वाणी त्या गोष्टीमध्ये रमलो हे आम्हाला बी समजलं नाही बघ. काका, आज पुन्हा एकदा भान अर्पून तुम्ही सांगत असलेली गोष्ट ऐकावीशी वाटते. तुम्हाला एकलव्याची गोष्ट सांगतो. एकलव्य हा निषाद पुत्र होता. त्याचे वडील हिरण्यधनु हे राजा होते. निषाद पुत्र असल्यामुळे एकलव्याला लहानपणीपासूनच धनुर्विद्येची आवड होती. एकदा काय झालं, वेळूपासून बनवलेलं धनुष्य आणि त्याला काष्ठापासून बनवलेला बाण यांनी लक्ष एकाग्र करून मृगया करताना पुलक मुनींनी एकलव्याला पाहिलं. पुलक मुनींनी ही गोष्ट हिरण्यधनुला जाऊन सांगितली. एकलव्य हा धनुर्विद्या शिकण्यासाठी तयार झालेला आहे. आणि मग त्यावेळी संपूर्ण भारतवर्षात धनुर्विद्येसाठी प्रसिद्ध असलेल्या गुरु द्रोणाचार्यांकडे त्यांचे बाबा म्हणजेच राजा हिरण्यधनु यांनी त्यांना नेलं. अगदी बरोबर. पण झालं काय, गुरुवर्य द्रोणाचार्यांनी या आधीच पितामह भीष्माचार्यांना मी धनुर्विद्येचं शिक्षण हे कौरव आणि पांडव ह्या कुळा व्यतिरिक्त कुणालाही देणार नाही असं वचन दिलं होतं. परखडपणे हेही सांगितलं, निषाधराज असल्यामुळे तुम्हाला धनुर्विद्येचा वापर हा केवळ मृगयेसाठीच करता येईल, लढाई लढण्यासाठी नव्हे. द्रोणाचार्यांचे हे परखड बोल ऐकून अपमानित झालेले हिरण्यधनु आणि आपल्याला आता धनुर्विद्या शिकता येणार नाही म्हणून एकलव्यही दुःखी झाला. म्हणजे आमच्यासारखंच ना. त्याला त्या क्षणी किती दुःख झालं असेल हे आम्ही समजू शकतो. जे मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो ती गोष्ट दूर जाताना पाहून ज्या यातना होतात त्या मरण यातनांपेक्षा काही कमी नसतात. या यातना शिष्याची खरी कसोटी घेतात ना सोपान. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही म्हणतात ते खरंच आहे. हीच तर खरी मेघ आहे. वेद पुराणातून आणि प्राचीन ग्रंथातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वयानुसार आणि परिस्थितीनुसार अर्थबोध होत राहतो. ज्याच्या मनी जसा भाव तसा त्याला उमगलेला अर्थ असतो. काही माणसं या ग्रंथांचा उपयोग समाजाला वाट दाखवण्यासाठी करतात, तर काही भय. आम्ही ज्याला श्रद्धा म्हणतो त्याला तू भीती म्हणत असशील तर मला कीव येते तुझ्या बुद्धीची. जा वेदविद्येचा अभ्यास कर, नाहीतर तुझ्यासारख्या अश्रद्ध बालकाची दुर्दशा होईल. दुर्दशा असं आपण मानता नाही, असं साक्षात श्रीकृष्ण म्हणाले आणि तेही भगवद्गीतेत. हो, पण गुरुजी, धर्मावर श्रद्धा नसणं म्हणजे कोणत्या धर्मावर श्रद्धा नसणं? अरे मूढ बालका, भगवद्गीता ज्या धर्माची आहे त्या धर्माची. पण भगवान श्रीकृष्णाने गीतेत केवळ एकच धर्म सांगितलाय, माणूस धर्म.
आणि माणूस धर्मावर ज्याची श्रद्धा नसेल त्याची दुर्दशा होऊ शकते, असाही याचा अर्थ होऊ शकतो. मग आपलं वर्तन हे माणूस धर्माला धरून आहे का, हे ज्याचं त्यानंच ओळखावं, नाही का? ज्याच्या मनी जसा भाव तसा त्याला उमगलेला अर्थ. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता ही मला धर्म जाणण्याची जिज्ञासा देते, कर्म करण्याची प्रेरणा देते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, असं गीता सांगते. कोणतंही अरिष्ट हे आपल्यापेक्षा बलवान नसतं, हे ज्ञान मला देते. प्रतिभावान माणसाचा द्वेष न करता त्याचा आदर करावा, हे मला सांगते. गीता ही तुमच्यासाठी धर्मग्रंथ असेल, पण माझ्यासाठी ती कर्मग्रंथ आहे. बस. तू आणि तुला उमगलेला भावार्थ दोन्हीही अत्यंत धर्मद्रोही आहेत. अरे या भिकारड्यांसमोर भगवद्गीतेबद्दल बोलायला तुझी जीभ धजावते कशी? ह्या कुळातील लोकांना ज्ञानार्जनाचाही अधिकार नाही. नाही नाही त्रिवार नाही. गुरुजी, एकच सांगतो, तुम्ही या मुलांना वेधशाळेत येण्यापासून खुशाल आडकाठी करू शकता, पण त्यामुळे यांचं शिक्षण थांबणार नाही. त्यांची शाळा असेल हा निसर्ग, त्यांची शाळा असेल त्यांचे अनुभव, त्यांची शाळा असेल त्यांचं आयुष्य. गुरुजी, ज्याला शिक्षणाची आस आहे तो या ना त्या मार्गाने ज्ञान प्राप्त करतोच. तुम्ही मगाशीच एकलव्याचा दाखला दिलात, मग एकलव्याची ती कथा तर तुम्ही जाणताच. आणि द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिल्यावर राजपुत्र एकलव्यानी आश्रमात सेवक म्हणून राहण्यास सुरुवात केली. जेव्हा द्रोणाचार्य राजपुत्रांना शिक्षण देत असत, ते बघत बघत एकलव्याचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. एकलव्याकडे काम कोणतं होतं? राजपुत्रांनी सराव केल्यानंतर विखुरलेले बाण गोळा करण्याचं काम एकलव्याकडे होतं. आणि मग जेव्हा गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना धनुर्विद्येचं शिक्षण देत असत, तेव्हा एकलव्य दूर उभा राहून त्यांचं निरीक्षण करायचा आणि त्यातलं जे काही ज्ञान वेचता येईल ते अगदी मनोभावे वेचायचा. अगदी बरोबर. केव्हा केव्हा काय होई, राजपुत्र आपला धनुर्विद्येचा सराव आटोपून लवकर परतत असत आणि मग एकलव्याला सराव करण्यासाठी वेळ मिळेल. त्या वेळेत एकलव्य आपल्या धनुर्विद्येचा सराव करीत असे. असं करताना दुर्योधनाने असा सराव करताना एकलव्यास पाहिलं. ही गोष्ट त्याने जाऊन द्रोणाचार्यांना सांगितली. हा, आणि मग द्रोणाचार्यांनी एकलव्याला आश्रमातून निघून जायला सांगितलं. असंच झालं होतं ना काका? अगदी बरोबर. कावेरी, तुझ्या लक्षात आहे बरं का गोष्ट. द्रोणाचार्यांचे हात वचनाने बांधले गेले होते, त्यामुळे त्यांना असा कठोर निर्णय घ्यावा लागला. अशा रीतीने एकलव्याला द्रोणाचार्यांनी आश्रमातून हाकलून दिले. एकलव्य दुःखी मनाने तेथून बाहेर पडला. परतत असताना अरण्यातून जाता जाता त्याच्या मनी विचार आले, घरी जाऊन काही आपल्याला धनुर्विद्येचं शिक्षण पूर्ण करता येणार नाही. तो त्या अरण्यातच थांबला. तिथल्या जमातीला त्याने आपलंसं करून घेतलं. आपले गुरु द्रोणाचार्य यांचा मातीचा पुतळा करून त्यांनी रोज पहाटे उठून त्यांना वंदन करून आपला धनुर्विद्येचा सराव चालू ठेवला. एके दिवशी काय झालं, एक श्वान एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत असताना तिथे आले. ते जोराजोराने भुंकू लागलं.
त्याच्या मुंकण्याच्या ध्वनीने एकलव्याचे लक्ष केंद्रित होईना, त्याचे चित्त एकाग्र होईना. पण काका, त्याच्याकडे तर धनुर्विद्येसारखं शस्त्र होतं ना? हो, पण त्या शस्त्राचा उपयोग त्याने त्या श्वानाला मारण्यासाठी नाही, तर केवळ आपली एकाग्रता भंग होऊ नये म्हणून त्याला लांब करण्यासाठी केला. त्याने आपल्या भात्यातले बाण त्या श्वानाच्या दिशेने अशा रीतीने भिरकावले की ज्यामुळे त्या श्वानाचं केवळ मुख बंद झालं, पण त्या श्वानाला इतर कोणतीही इजा झाली नाही. आणि ते श्वान कौरवांचं होतं ना? होय. त्यामुळे द्रोणाचार्यांना जेव्हा हे समजल्यावर असा अलौकिक धनुर्धर कोण आहे हे पाहण्यासाठी ते थेट एकलव्याकडे आले. आपलीच मातीची प्रतिकृती पुतळा केलेला त्यांनी पाहिला. एकलव्यास विचारणा केली. एकलव्याने सांगितले, गुरुवर्य, ही धनुर्विद्या ही साक्षात आपलीच देणगी आहे. द्रोणाचार्य क्रोधित झाले, म्हणाले, माझ्या अनुमतीशिवाय तू ही विद्या ग्रहण केली आहेस, आता तुला गुरुदक्षिणाही द्यावी लागेल. आपले वचन पाळता यावे आणि भविष्यात एकलव्याला कधीही धनुष्य चालवता येऊ नये यासाठी द्रोणाचार्यांनी एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून त्याची गुरुदक्षिणा दे असं एकलव्याला सांगितलं. क्षणाचाही विलंब न करता एकलव्यानी आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून आपल्या गुरुला गुरुदक्षिणा दिली. इतका बिकट मार्ग का अवलंबला असेल एकलव्यानं? कारण त्याला ठाऊक होतं की विद्येची वाट ही सुलभ नसते. मानवाला एखादी गोष्ट नाकारली गेली तर तो दुखावला जातो, मनी आकस धरतो. पण एकलव्याने कदापि तसं केलं नाही. त्याच्या मनी त्याच्या गुरूंच्या प्रती केवळ आदराचीच भावना होती. या मुलांचंही तसंच आहे. या मुलांचा इतका अपमान करून सुद्धा ती रोज तुमच्याच वेधशाळेबाहेर येतात ना, याचं दुसरं कारण तरी काय? याचं कारण हे की ते निर्लज्ज आहे आणि त्यांच्यावर चौर्य कर्माचे संस्कार झालेले. त्यांच्यापासून माझ्या परमेश्वराचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. परमेश्वराचं रक्षण? माझं बोलणं तुला हास्यास्पद वाटतंय? गुरुजी, तुमचे विचार बदला. तुमच्या ठाई वास करत असलेल्या शत्रूला विजयी होऊ देऊ नका. शत्रू? कोण शत्रू? अहंकार. तुमच्या मनी करुणा, माया, श्रद्धा या सुहृदांना आश्रय देण्याऐवजी तुम्ही अहंकाराला आश्रय दिलाय. आणि ज्याच्या मनी अहंकार, वैषम्य आणि संताप या भावनांची पूजा होते, तो त्या परमात्म्याची पूजा कदापि करू शकत नाही. ए पाखंडी बालका, तू मला अधर्मी म्हणतोयस? मला कोणत्या ग्रंथातल्या आहेत या रचना? कोणत्याच नाही. ही रचना मला आत्ताच स्फुरली आहे. आणि घटकेपूर्वी गायला असती? अशक्य, निव्वळ अशक्य. इतक्या लहान वयात इतकी सुंदर रचना, इतकी अर्थपूर्ण रचना. तू देखील त्या पोरट्यांसारखा चोर आहेस. खरं सांग, कोणत्या ग्रंथातल्या आहेत त्या? ह्या रचना जर तुझ्या आहेत तर तुला त्या स्फुरतात कशा? याचं समर्पक उत्तर मी देऊ शकणार नाही, आणि ते देता येऊ नये अशीच माझी इच्छा आहे. मी केवळ माझ्या गुरुचं स्मरण करतो आणि खळाळत्या नदीसारखं मला काव्य स्फुरत जातं.
कोण गुरु? माझा मोठा बंधू निवृत्ती दादा, माझा गुरु दादा. बरं आहे, घरच्या घरीच ठरवून ठेवलंय का तू माझा गुरु, मी तुझा शिष्य? अरे इष्ट गुरु मिळाला नाही तर एखाद्याचं आयुष्य कसं व्यर्थ जातं ना, हे पाहिलंय मी. आणि तुला घरीच गुरु मिळाला. बरं मला सांग, गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला. तू काय देशील तुझ्या गुरुदादाला? हा माझा अवघा देहच माझ्या गुरुच्या चरणी मी अर्पण केलाय. आधी मला शंका होती, पण आता माझी खात्री झाली की तू एक भ्रमिष्ट व्यक्ती आहेस. जा, वैद्यांकडे जा आणि लवकर बरा हो. देव तुझं कल्याण करो. आणि पोरांनो, तुम्हाला विद्या घ्यायची आहे ना, मग ह्याच्याकडून घ्या. हा माझ्यापेक्षा विद्वान आहे. पण तुम्ही पुन्हा तुमचं हे अवलक्षणित तोंड घेऊन माझ्यापाशी यायचं नाही, नाहीतर तुमचं टंगडं तोडून हातात देईन आणि हात कापून पायाशी ठेवेन. निघा. चल. दादा, आता काय करायचं? हरिभक्ती करत राहा, त्यात खंड पाडू नका. पुढचा सारा भार त्या पांडुरंगाच्या ठाई. पांडुरंग 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 पांडुरंग. दादा, तुला कशा स्फुरतात त्या ओव्या? मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण बाबा, मी सांगितलं होतं बाबांना नंदू आणि चंदूला शिकू द्या. नंदू आणि चंदू म्हणजे ते दोघं जे वेधशाळेच्या बाहेर, ते माझे बाबा चांगले आहेत, पण त्या मुलांसवे असं का वागतात माहित नाही. तुला एक गंमत सांगू? सांग ना. मला चंदू आणि नंदू सवय मैत्र करायचंय, पण त्या दोघांशी तुला बोलताना बाबांनी पाहिलं तर बाबा त्यांना ओरडतील, हो ना? हो, पण काय असं, माझं वय 10, त्यांचंही वय 10. माझे सगळे लाड करतात, पण त्यांच्याशी असं वागतात. मी छान वस्त्र घालतो, त्यांच्या अंगावर जुनी वस्त्र असतात. मी वेधशाळेत जातो, तसे ते वेधशाळेत का नाही जात? आई म्हणते की आपण सगळे देवाची लेकरं आहोत. मग देवाने 2 लेकरांत इतका भेद का केलाय? देवानी नाही, तो आपणच केलाय. मी खूप सांगतो बाबांना, ते खूप ज्ञानी आहेत. त्यांनी खूप पोथ्या वाचल्यात, खूप तीर्थाटनं केली, मग त्यांना हे का नाही उमगत? उमगेल, पण त्यासाठी त्यांना तू होऊन जगावं लागेल. म्हणजे असं बघ, चंदू आणि नंदूची तुला काळजी वाटते. त्या दोघांना दुःख झालं तर तूही दुःखी होतोस. उद्या त्यांना आनंद झाला तर तुलाही आनंद होईल, हो ना? हो. मग तुला जसं वाटतं तसं जेव्हा तुझ्या बाबांना वाटेल तेव्हा सगळं उत्तम होईल. पण मनात आणि अंतरंगात कायम त्या पांडुरंगाचं नाव हवं.